wardens who are there on the beaches, that they have reconstructed it. Then we inspected it again. We found a area which has been encroached towards the beach side, and now we are demolishing it again, second time. When you got that complaint or report? Somewhere around 2 months back. So it took 2 months to demolish this No, illegal afterwards structures. we had to survey that property, where we have to find out our stone where it is. We can't go into private property. We have to see where the beach line starts. We Which are 100 concerned. meters from the high tide line. Yeah, so here there is 198 square meters of encroachment. But it is only a structure here who is breaching that limit. At present, this is the only structure on this beach. Those beaches. You can सो बाकीचे आमकां दिसता स्ट्रक्चर तेजेर एक्शन But no, those which we are seeing behind there, yeah. there's government shacks. सर मगर मुझे ये बताइए, ये इससे पहले भी हम लोगों ने डिमोलिशन हाँ, किया जुलाई में किया था. जुलाई में डिमोलिशन किया, उसके बावजूद भी इन लोगों ने हाँ, बना वापस दिया। रिकंस्ट्रक्ट किया. तो ये बिगर परमिशन के ये लोग कैसा आगे बढ़ते जा रहे थे सर? इसलिए वो एनक्रोचमेंट है ना बीच पे, इसलिए हम लोग एक्शन लिया, डेमोलिशन. जब इन लोगों ने बनाया उस टाइम पे आप लोग ऐसा क्यों टोटल बोलते? ऑर्डर दिली करून मेळटा इतले फास्ट जाता ते तो केल्या म्हणटकीर आम्ही म्हणून मोडूंक आयल्या न्ही आम्ही. पण सर तुम्ही भोंगना तो बिल्ड करता ते टायमाक नाही म्हणून आमच्या वॉर्डन्सांनी रिपोर्ट दे आर सपोज टू रिपोर्ट इट न्ही. दे आर आवर आयज अँड इयर्स ऑन द बीच. सर तुम्ही म्हणजे कंप्लेन येयली म्हणून याची हय. पूण कंप्लेन येयल्यार तुम्ही डेमोलिश करतले सुमोटो ना 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 कंप्लेंट आयिल्ली ती दॅट वॉज इन जुलै. आफ्टर द कंप्लेंट वी इंस्पेक्टेड अँड वी डेमोलिश्ड. नाउ अगेन इट वॉज रिकंस्ट्रक्टेड. सो अगेन तो मगर सर 2 महीने के बाद फिर से आप लोग मतलब उस टाइम पे क्यों नहीं किया आप लोगों ने? नहीं डायरेक्ट विदाउट गवर्नमेंट परमिशन हाउ वी कैन कम डायरेक्टली. गवर्नमेंट परमिशन चाहिए ना, अप्रूवल लेना पड़ता है. आज मिला है सर गवर्नमेंट परमिशन किती ना गवर्नमेंट का परमिशन परमिशन लास्ट वीक आयले, आता ऑर्डर काढली. तो आज ऑर्डर कभी दोपहर में ऑर्डर आया था आपको? हाँ, सुबह ऑर्डर निकाला, दोपहर में आ गए हम दोपहर में आ गया. लोग. ऑर्डर निकालने के बाद इमीडिएटली आ गए. पण आता ती हे दिसता क्लब दिसता पळय ते आता इनलिगल्स बीन ना खंयचे बाकीचे सुद्धा क्लब तशे नाही, आमच्या हांगा वी हॅव पुट स्टोन्स ऑन द बीच विच आयडेंटिफायज विच इज द गव्हर्मेंट प्रॉपर्टी, दॅट इज द बीच लाईन अँड द प्रायव्हेट प्रॉपर्टी. सो इफ दे हॅव एनक्रोच वी विल डेमॉलिश. वी हॅव ऑलरेडी डेमॉलिश दिस इयर इन 2022 16 स्ट्रक्चर्स. परते डेमोलिश करून परते ते बांधणं म्हटले तर तर ते तांचे हाय हँडेडनेस न्ही ते. सर बाकीचे स्ट्रक्चराक टुरिझमाचे परमिशन लागता हिंगा? बाकीचे स्ट्रक्चराक खंयचे बाकीचे वयर ते तांकां थोडे CRZ लागतले. CRZ बियॉन्ड दॅट लाईन इट कम्स टू CRZ. वयर डोंगरार बाकीचे कन्सर्न डिपार्टमेंट. ये अभी डिमोलिशन होने के बाद में आप लोग क्या उनको नोटिस देंगे? कैसा करेंगे आप लोग? और क्या नोटिस देना? मतलब डेमोलिशन हो गया, एक्शन हो फिर गया. आगे बढ़ाया तो हाँ, फिर से आगे we'll take बढ़ाया. action again. We'll take action again. This is the second time this year this has happened. तो ये आप लोग बार बार तोड़ते रहेंगे और आप लोग दो बार एक्शन लेने के बाद भी अगर वो नहीं सुन रहे तो उसके तो ऊपर आपको लगता है वापस करेंगे? अब नाउ इट इज दे आर ऑन द बैकफुट नो. सर ये थोडे दिन वो नहीं तो कोई और आएगा. कन्स्ट्रक्ट केले रिकन्स्ट्रक्ट केलं. आता फुडें समज अशें जावपाक लागलें तेन्ना तुमी एक्शन कितें घेतलें? ना ना परते मोडटलेच आमी. नाही ताज्या खातीर आमी वॉर्डन्स आनी सुपरवायझर्स जे बिचार आसा दे आर सपोज टू रिपोर्ट ऑल दीज इलिगॅलिटी. पण त्यांच्या कडसून डिले झाला तुमका रिपोर्ट करपाक अशें दिसता कितें म्हणटा? आपको लग रहा है उनकी तरफ से डिले 6 महिन्या भितर दिस इज द सेकंड टाइम. यू थिंक इट इज अ डिले? 6 महिन्यांनी दोन दुसऱ्यादा मोडटा मरे आमी. बट लास्ट टाइम इट वाज ऑन जुलै व्हेन इट वाज Yeah. आफ्टर दैट दिस इज सो इट वॉज रिपोर्टेड. वी हॅव टू रिइन्स्पेक्ट इट न्ही. इन्स्पेक्शन जावन परते घालता न्ही आमी. इन्स्पेक्शन केन्ना जालें? कितें लास्ट जस्ट अराउंड 2 months back. परत बांधले जाल्यार काय कारवाई ना? पुट इट अप टू गव्हर्नमेंटाक घालचे पडटा. सर वापिस अगर बांधने का तो फिर क्या सर करना? परत बांधले जाल्यार काय कारवाई सर करणार? एक असा तुम्ही पुढे काय कारवाई काल जो जायला? इन्सिडेंट कोण इन्सिडेंट झालो न्ही समज तो जावन तुम्ही डॅमेज ना, ताका आनी हाका काय रिलेशनूच ना. पळय तो इन्सिडंट लास्ट आयताराक सॅटर्डे संडे विच हॅज हॅपन. बट वी हॅव ऑलरेडी डेमॉलिश्ड इट इन जुलै. सो दिस हॅज नो रिलेशन विथ दॅट इन्सिडंट. सर जेन्ना जुलयान तुमी ऑलरेडी डेमोलिश केलें जाल्यार तुमच्या वॉर्डन्सूय आसा हांगासर परत कन्स्ट्रक्शन जाय सर तुमच्या वॉर्डन्सांक दिसोंक ना तें? कितें आतां तें कितें ओवरनायट काय कन्स्ट्रक्शन इतलें व्हडलें जाय न्ही, ताका दीस लागता न्ही. हय सो तो पर्यंत तुमच्या वॉर्डन्स सो वॉर्डन असो कंप्लेंट हें घालें पळय परते ताणें रिकन्स्ट्रक्ट केल्या म्हणून रोखडेच आमचे ऑफिशियल्स आमकां सर्वेयर लागता बरोबर. सो वी हॅव टू एसर्टेन द एरिया विच हॅज बीन हाऊ मच इट हॅज बीन एनक्रोच. ते घालून मागीर पडटा. सारकें सर पण रिस्क सर्वे खूप पहिली केला. खूप पयलीं केलें. त्यात 198 स्क्वेअर मीटर जो म्हणता न्ही हय तो सर्वे अराउंड 2 months back. अराउंड ऑलरेडी जाल्लो आणि आयजूच ऑर्डर येयली म्हणजे तुम्ही डिमोलिशनाक इमिजिएट इमिडिएटली. कितना टोटल एरिया कितना डिमोलिशन 198. 198 एरिया है जो डिमोलिशन करना है. सर बाकीचे स्ट्रक्चरांचे जातले इमिजिएट एक्शन 2022 आमी केलें मरे हांगा. पण आता जातले स्ट्रक्चराचे इफ देर इज एनक्रोचमेंट येस. फातर आमी तेच खातीर घाल्या न्ही. ते कितें करतात मागीर ते फातर आमी घालता ते काडटा उडयता. हय
what the stones which we put on the beach to ascertain. Otherwise, how you will make out which is government property, which is private? Okay. They remove the stones. बट हे तुमकां पळयत जाल्यार ते नीज आसा पळय नीज तुमकां दिसता ते स्ट्रक्चराचे भायर येयलेले आसा तरी ते नीज कशे दाखोवतात